श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज आहे गुरुपौर्णिमे. गुरुपौर्णिमेला गुरूंची सेवा करणं, गुरुपद घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपण जन्माला आल्यानंतर गुरुपद घेणं खूप गरजेचं असतं. कारण गुरुविना नाही नरनारायण असे आधी म्हटलेले आहे. गुरुविना नाही नरनारायण, गुरुचरित्राचे कर पारायण. गुरुविना आपल्याला मोक्ष नाही, गुरुविना आपल्याला मुक्ती नाही. त्यासाठी आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला गुरु करून घेणं, गुरुपाद घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी गुरुपाद कसं घ्यावं. ज्याने कोणी गुरुपाद घेतला असेल तर ते म्हणजे गुरुपाद घेऊ शकतात का नाही, आणि घरच्या घरी गुरुपाद कसा घ्यायचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही प्रथम असाल तर सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे. आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपाद घरच्या घरी कसा घ्यावा किंवा मठात किंवा केंद्रात जाऊन कसा गुरुपाद घ्यावा हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तर कसं असतं माहिती आहे का, जन्माला आल्यानंतर आपल्याला आपला गुरु करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण जन्मल्यानंतर आपले प्रथम गुरु म्हणजे आपले आईवडील असतात. आईवडिलांनंतर आपले गुरुजी असतात. शाळेमध्ये जे शिकवणारे आपले टीचर, शिक्षक, गुरुजी ते असतात. म्हणजे हे दोघंच आपले गुरु आहेत का, तर नाही. तर आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर आपल्याला जे काही चांगलं शिकवणारा व्यक्ती आहे तो आपला गुरुच असतो. आणि हे गुरु सोडून आपल्याला एक गुरु पण बनवायचा असतो. हे बरेच जणांना माहिती नसतं की आपल्याला एक गुरु करावा लागतो. गुरु विना आपलं आयुष्य अधुरं आहे आणि गुरु विना आपल्याला मोक्ष मिळत नाही. त्यासाठी गुरु करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यांनी कोणी गुरु केलं असेल अगोदर, तर आपण घरच्या घरी गुरुपाद घेऊ शकतो का, तर हो, घेऊ शकतो. दरवर्षी आपण गुरुपाद घ्यायचा आहे. दरवर्षी आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशीच गुरुपाद घ्यायचा आहे. अजून एक प्रश्न असेल तुमचा की आपल्याला मासिक धर्म असेल तर गुरुवारी किंवा पुढच्या पौर्णिमेला करायचं का, तर नाहीये. गुरुपौर्णिमेलाच गुरुपाद घेतला जातो. आपल्याला गुरुपौर्णिमेलाच गुरु करायचं असतं. अदरवाईज कुठल्याही दिवशी गुरुपद आपण घेऊ शकत नाही. आणि हे गुरुपद घेत असताना तुम्ही मठात, केंद्रात किंवा घरच्या घरी कुठेही करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही मठामध्ये किंवा केंद्रात जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक फूल आणि नारळ घेऊन जायचं आहे. बाकी काय सगळं तिथेच असतं. आणि तिथे जे भटजी किंवा ब्राह्मण बसलेले आहेत त्यांना सांगायचं की मला गुरुपाद घ्यायचं आहे, मला गुरु करायचं आहे. तर ते तुम्हाला कसं करायचं ते सांगतात आणि मंत्र वगैरे जे आहे तेच बोलतात. तर आज तुम्ही कसं असतं माहिती आहे का, आपल्या दत्त महाराजांनी तर माहिती आहे का 24 गुरु केले होते. 24 गुरु त्यांनी बनवले होते. कारण प्रत्येक गुरुकडून त्यांना वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळालं होतं, म्हणून त्यांनी 24 गुरु बनवले होते. तर ज्या गुरुनी दत्त महाराजांनी 24 गुरु बनवले होते, तर त्यांनाच जर आपण गुरु बनवलं तर आपण किती भाग्यवान आहात बघा. त्यासाठी आपल्याला आपल्या स्वामीला, आपल्या विश्वाच्या ब्रह्मांड नायकाला आपल्याला आपला गुरु बनायचा आहे. स्वामींकडून आपल्याला गुरुपाद घ्यायचा आहे. आणि हा गुरुपाद घेण्यासाठी उत्तम दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमे दिवशीच हा गुरुपाद आपण घेऊ शकतो, अदरवाईज नाही. तर गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला, आणि आज गुरुपौर्णिमा आहे 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे. आणि या गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला गुरुपाद घ्यायचा आहे. आणि गुरुपाद घेत असताना वेळ तुम्हाला बघायची आहे का, नाही तर तुम्ही कधीही घेऊ शकता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुरुपाद तुम्ही कधीही घेऊ शकता. पूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही घेऊ शकता. आणि जर बाहेर कुठे जाणार असाल तर तुम्ही संध्याकाळी येऊन घेऊ शकता. अदरवाईज जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही ज्यावेळेस आपली देवपूजा होते त्यावेळेस तुम्ही गुरुपाद घेऊ शकता. तर गुरुपौर्णिमे दिवशीच आणि आजचा जो गुरुपौर्णिमा जो दिवस आहे ना, तो गुरु आणि शिष्यांचा दिवस असतो. गुरु शिष्यासाठी काय करतात आणि शिष्य गुरुसाठी काय करतात, जे काही तुम्ही करणार आहे ते हे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करायचं असतं. म्हणूनच याला गुरुपौर्णिमा हा हे नाव दिलेलं आहे. आणि जसं हे बघा, तुम्ही बरेच जण कोणी कोणता गुरु बनवले असेल, कोणी गुरु बनवला असेल, तुमची कुठलाही गुरु असू द्या,
तुम्ही स्वामींना गुरु बनवायचं का? तर हो बनवायचं. कोणी साईबाबांना गुरु मानत असेल, कोणी शंकर भगवानची पूजा करत असेल, कोणी कृष्णदेवाची करत असेल, कोणी महालक्ष्मीची करत असेल, कोणी आपले तुळजापूरच्या आईची कुणाची करत असेल, तर तुम्ही ते गुरु असले तरी तुम्हाला हा गुरु बनवायचा आहे का? तर हो बनवू शकता तुम्ही. आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय की दत्तगुरु महाराजांनी 24 गुरु बनवले होते. हे बघा कसं असतं माहिती आहे का? ज्यावेळेस आपण किती गुरु बनवतो, का बनवतो, कसं बनवतो ह्याच्यापेक्षा आपल्या मनातल्या भावना, आपली मनातली इच्छा हे गरजेचं असतं. आपण किती मनाभावातून ते गुरु बनवतो याला महत्त्व असतं. आणि तुम्ही कसेही असा म्हणजे कसे आता बरेच जणांचा प्रश्न येतो की गुरु केल्यानंतर मांसाहार खायचं का? तर कसं असतं माहिती आहे का? जसं आता अक्कलकोटला गेल्यानंतर, गाणगापूरला वगैरे गेल्यानंतर म्हणजे वाईट जी शक्ती असतात ते एकदम म्हणजे तिथे येऊ देत नाहीत. वाईट शक्ती ज्यांच्याकडे आहे त्याला तिथं मध्ये एंट्री नसते, असं असतं. पण आपले श्री स्वामी समर्थ महाराज इतके म्हणजे त्यांचं असं काही नाहीये की तुम्ही मांसाहार करून माझ्याकडे येऊ नका, तुम्ही गरीब आहात माझ्याकडे येऊ नका, तुम्ही गबाळे आहेत माझ्याकडे येऊ नका, तुम्ही श्रीमंत आहेत माझ्याकडे येऊ नका, असं त्यांचं काही नाही. तुम्ही एकदम परफेक्ट होऊनच आपल्या स्वामींकडे जा, असं काही नाहीये. तुम्ही जसे आहात, ज्या प्रकारे आहात, भोळे आहात, गरीब आहात, एकदम हुशार आहात, तुम्हाला काही येत नाहीये, कसेही जशास तसे तुम्ही माझ्या चरणी ये. त्याच्यानंतर तुला सुधरवायचं काम माझं आहे, असे स्वामी म्हणतात. तुम्ही जसे आहेत, ज्या 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 पद्धतीत तुम्ही आहेत, ज्या अवस्थेत तुम्ही आहेत, तसे तुम्ही स्वामी चरणी लीन झालात तर पुढं काय करायचं हे स्वामी ठरवतात. आणि एकदा का स्वामींच्या सेवेमध्ये आपण लीन झाल्यानंतर, आपण स्वामी सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर आपलं आयुष्य खरंच बदलून जातं. आपल्यावर जे संकट येतात ते खूप कमी येतात. आणि जे संकट येतात ते संकट पार करण्याची शक्ती आपल्याला स्वामी महाराज देतात. त्यासाठी स्वामी सेवेत रुजू होणं, स्वामींना गुरु करून घेणं, स्वामी चरणी रुजू होणं, लीन होणं, तल्लीन होणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही तुमच्या मनाला खरं तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस आपण स्वामींची भक्ती करायला चालू केलो, स्वामी सेवेत ज्या वेळेस आपण रुजू झालो, त्यावेळेसच आपल्या मनाने स्वामींना गुरु मानलेलं आहे. त्यावेळेसच आपण स्वामींचे शिष्य झालो आहे, स्वामींचे भक्त झालो आहे. तेव्हापासूनच आपलं वाईट कधीच होणार नाही. आणि अजून एक तुम्हाला सांगते, ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवेत म्हणजे रुजू झालात आणि स्वामी सेवा तुम्ही स्वीकारली आणि स्वामी सेवेत तुम्ही रुजू झालात, तेव्हापासून तुमचं म्हणजे तुमच्या आयुष्यामधले पूर्ण पाप धुवून जाणार आहेत असं नाहीये. तुमचे पाप, तुमचे दुःख सगळंच धुवून जाणार आहे आणि मी एकदमच रिलॅक्स राहणार आहे आणि माझं इथून पुढं सगळंच चांगलं होणार आहे असं नाहीये. कारण स्वामी म्हणतात, जे तुझे कर्माचे भोग आहेत ना ते तर तुला भोगावंच लागेल. ज्या तुझ्या अडचणी आहेत, तुझ्या कर्माचे भोग आहेत ते तुला भोगायचंच आहे. पण त्या अडचणीचा, कर्माच्या भोगांची तीव्रता थोड्या प्रमाणात का होईना कमी होण्यासाठी स्वामी सेवेची गरज असते. ज्यावेळेस आपण स्वामी सेवा करतो, ज्यावेळेस आपण स्वामीच्या सेवेमध्ये तल्लीन होतो, त्यावेळेस आपल्यावरती येणारे संकट, अडचणी, जे काय आपल्या आयुष्यामध्ये जे घडामोडी उलटसुलट चालू आहेत त्या थोडं कमी होण्यास मदत होते. आणि ज्यावेळेस आपण स्वामींच्या म्हणजे सेवेमध्ये लीन होतोच, त्यावेळेस सगळं काही आपलं स्वामी बघत असतात. स्वामी आपल्या भक्ताचं कधीच वाईट करत नाहीत. स्वामी आपल्या भक्ताला कधीच नाराज करत नाही. आणि अजून एक तुम्हाला सांगते, हे बघा, आपलं वाईट, आपलं चांगलं, आपलं दुःख, आपलं आनंद, आपलं जे काही आहे सांगण्याची एकमेव जागा म्हणजे आपले स्वामी. आपल्या स्वामीपाशी आपण रडायचं आहे, तो हसायचं आहे, चांगली गोष्ट त्यांना सांगायची आहे, दुःख आलं तर त्यांच्या पुढेच रडायचं आहे, त्यांच्या पुढं आपल्याला मन व्यक्त करायचं, त्यांच्या पुढं आपल्याला आपले दुःख व्यक्त करायचं आहे, त्यांच्याच पुढे आपल्याला सर्व काही करायचं आहे. आणि इतर जणांपुढे आपण रडलो, आपलं दुःख सांगितलं, आपल्या अडचणी त्यांना सांगितलं की तेवढ्यापुरतं ते ऐकून घेतात, तुमच्या म्हणजे समोर तुमच्या दुःखात सहभागी होतात आणि तुमच्या माघारी तुमच्या नंतर त्याच दुःखाचं हास्य करतात. त्यासाठी लक्षात घ्या, आपली एक जागा आहे, आपले स्वामी आहेत. आपलं दुःख, आपलं सुख, आपला आनंद सगळं काही ऐकून घेण्याची जागा म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे बराचसा बदल, प्रत्येकाचा अनुभव, मी माझा स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला.
कारण ज्यावेळी जेव्हापासून मी स्वामी सेवा करते, जेव्हापासून जसं जमल तसं, स्वामी असं नाही म्हणत की दिवसभर माझ्यासमोर बसून राहावा किंवा रोज तुम्ही पारायण करा किंवा रोज ही एवढी सेवा केलीच पाहिजे, असं काही नाही. आपल्या वेळेनुसार आपल्या मनामध्ये फक्त स्वामी असले पाहिजे. स्वामींचं ध्यान करा, तुम्ही चलता बोलता स्वामींचे मंत्र म्हणा, स्वामींना आठवणीत ठेवा. एवढ्या साध्या सरळ सोप्या सेवा असतात. आणि तेव्हापासून खूप अडचणी आलेल्या म्हणजे मात करण्याची ताकद आपल्याला स्वामी देतात. अडचणीवर मात करण्याची ताकद आपल्याला स्वामी देतात. नंतर अडचणीतून मार्ग काढण्याची ताकद आपल्याला स्वामी देतात. आणि जे काही आपल्यासोबत वाईट होणार आहे त्याचं निवारण करण्याची ताकद आपल्याला स्वामी देतात. त्यासाठी स्वामींना गुरु करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वामींना तुम्ही गुरु नक्की करा. आणि ह्या गुरुपौर्णिमे दिवशी तर तुम्ही नक्की स्वामींना गुरु बनवा. तुमचे अगोदरचे कुठले गुरु असतील तर तरी तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींना गुरु बनवू शकता. आणि तुम्हाला दरवर्षी गुरु बनवायचं आहे. या पौर्णिमेला जर तुम्ही स्वामींना गुरु बनवला आहे तर पुढच्या पौर्णिमेला पण तुम्हाला स्वामींना गुरु बनवायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण गुरु बनवतो त्यावेळेस स्वामींना सांगायचं आहे की आजपासून मी तुम्हाला गुरु मानत आहे. आणि आजपासून तुम्ही या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरु आहात, सखा आहात, परमात्मा आहात, सद्गुरू आहात, माझे सखे आहात, दुःख हरता, विघ्न हरता, सर्व काही जे काही आहे तुम्हीच आहात. आणि तुम्ही माझं सगळं चांगलं करणार आहात. आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला मार्ग तुम्ही दाखवणार आहात. आणि माझ्याकडून सर्व तुम्ही चांगले कार्य करून घेणार आहात. माझ्याकडून वाईट कुठले कार्य होणार नाही आहेत आणि सगळं काही व्यवस्थित होणार आहे, असं तुम्ही स्वामींना प्रार्थना करा. आणि माझा पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझं सगळं काही व्यवस्थित चालू दे, असं तुम्ही प्रार्थना करा त्यांना. आणि त्या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी गुरु बनवून घ्यायचं आहे तुम्हाला. तर गुरु कशा प्रकारे बनवायचा आहे, तर गुरु तुम्ही मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन बनवू शकता. गुरुपाद तुम्ही घेऊ शकता. आणि मठामध्ये केंद्रामध्ये जर गेलात तर तुम्हाला एक नारळ आणि एक गुलाबाचं फूल लागणार आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला नारळ आणि गुलाबाचं फूल घेऊन जायचं आहे. आणि मठामध्ये किंवा केंद्रामध्ये तिथे आपले ब्राह्मण, पुजारी, भटजी जे कोणी असतात, गुरु जे तिथे बसलेले असतात, त्यांना सांगायचं की मला गुरुपाद घ्यायचा आहे, मला गुरु बनवायचं आहे. तर ते तुम्हाला तीर्थ वगैरे देऊन जे मंत्र आहे ते बोलतील आणि कसं काय करायचं ते तुम्हाला सांगतील. तिथं गेल्यानंतर तुम्हाला जास्त काही करायचं नाही. आणि घरच्या घरी आपल्याला गुरु जर बनवायचं असेल तर काय करायचं आहे माहिती आहे का, तुम्ही गुरुपाद कधीही घेऊ शकता. तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे, सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्री, संध्याकाळी पण कधी पण तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यावेळेस कसं बनवायचं, गुरुपाद कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला सांगते. तर आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असते, त्याचा अभिषेक केलेलं जे पाणी असतं ना, अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक तुम्हाला करणं शक्य झालं नसेल किंवा तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तर तुमच्या घरामध्ये फोटो पण नसेल तर तुम्हाला आपलं अनसूट पाणी घ्यायचं आहे. आपण जे पितो ना ते पाणी घ्यायचं आहे. आणि जर मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ असतं, खाली जे पाणी असतं ते आपल्याला तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. आणि ते आपल्याला एका हातामध्ये ते तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. देवासमोर बसायचं आहे. ते आपल्या एका हातामध्ये तीर्थ म्हणून एका हातात घ्यायचं आहे. आणि एक मंत्र म्हणायचा आहे. तर ते मंत्र तुम्हाला मी सांगते. तर तो मंत्र असा आहे, तर तुम्ही लिहून घेऊ शकता. मंत्र हा तुम्ही लिहून घेऊ शकता. अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशाय, अकाल मृत्यू धारण सर्व व्याधी निराशाय, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, पादोदकम तीर्थ जठरे, पादोदकम तीर्थ जठरे, धार्यान्नम शीर्ष धार्यान्नम. बघ, एवढाच मंत्र आहे. परत तुम्हाला सांगते. अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशाय, श्री स्वामी समर्थ महाराज, पादोदक तीर्थ जठरे, धार्यान्नम शीर्षम धार्यान्नम. हा एवढाच मंत्र आहे. हा मंत्र म्हणला एकच वेळेला म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणल्यानंतर ते जल जे आहे, ते जे तीर्थ हातामधलं आहे ते ग्रहण करायचं आहे आणि आपल्या डोक्यावरून हात फिरवायचा आहे. बस. गुरुपाद घेणं एवढं सोपं आहे. तुम्ही घरच्या घरी गुरुपाद घ्यायचा आहे आणि गुरुपाद घ्याच, तुम्ही अवश्य घ्या. कारण या गुरुपाद घेण्याला खूप महत्त्व आहे. आणि हे गुरुपाद घेतल्यानंतर आपलं आयुष्य पूर्ण होतं. आणि हे गुरुपाद तुम्ही दरवर्षी घ्या आणि गुरुपौर्णिमेलाच घ्या.
तर कोणी म्हणेल मासिक धर्म आलाय, विटाळा आहे, मला जमलं नाही तर गुरुवारी घेऊ का? नाहीये. तर हा दिवस हा गुरुपौर्णिमे दिवशीच घ्यायचा असतो, गुरुपात घ्यायचा असतो. तर नक्की घ्या. याचं आपल्या जीवनाचं सफलता होणार आणि आपल्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं होणार, सगळं काही आपली माऊलीच बघून घेणार. तर हा गुरुपात नक्की घ्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.